शेतमालकाला मजूर जोडप्याला कामाला ठेवणे पडले महागात, बायकोसोबत केले कांड, ऐकूनच हादराल. पती पत्नीच्या घरगुती भांडणामध्ये किरकोळ कारणावरून बळी जातो. पत्नीचा निर्घृण खून करून पती बेपत्ता होतो. त्या पतीला पकडण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे टाकते. काही वेळा एखाद्या जोडप्याबद्दल फार माहिती हाती नसताना खुनासारखी घटना घडली तर तपास करणे फारच आव्हानात्मक असते. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडली. शेतात कामासाठी ठेवलेल्या जोडप्यात घरगुती कारणातून भांडण होत होते. त्यातून पतीने पत्नीचा निर्घृण खून केला आणि तो पसार झाला. तेव्हा त्याच्याबद्दल माहिती गोळा करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. किसन गंगाराम इंदोरे, वय वर्षे 65, हे मंचर जवळील राहणार चांडोली बुद्रुक मधला मळा दत्त मंदिरासमोर कायमस्वरूपी राहत होते. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी, मुलगा, सून असे एकत्रित राहत होते. किसनराव हे आपला शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तसेच त्याने आंबेगाव तालुक्यामधील थोरादंदळे गावच्या हद्दीमध्ये डिंबा डावा कालवाजवळ एकूण 4 एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा गट क्रमांक 580 असा होता. जमीन खरेदी केल्यापासून किसनराव यांना या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी मोलमजुरी करण्यासाठी एखादे जोडपे पाहिजे होते, म्हणून ते शोध घेत होते. या दरम्यान दैवयोगाने किसनरावचे गणेशवाडी खडकी तालुका आंबेगाव येथील जवळच्या परिचयाचे सुदाम पोखरकर यांचा सहज ख्याली खुशाली विचारण्यासाठी फोन आला होता. त्यावेळी किसनराव यांनी सुरुवातीचे बोलणे झाल्यावर पोखरकर यांना सांगितले की थोरांदळे येथील शेतजमीन खरेदी केली आहे. मला या जमिनीवर देखरेख करण्यासाठी शेतीचे काम करणारे अनुभवी जोडपे हवे आहे. तुमच्या पाहणीमध्ये कोण असेल तर सांगा. त्यावेळी पोखरकर म्हणाले, बघू, मी लवकरात लवकर पाहतो व तुम्हाला कळवतो, असे बोलून फोन कट केला. 2-4 दिवसांचा कालावधी निघून गेला. किसनराव इंदोरे हे आपल्या शेती कामामध्ये लक्ष देत होते. त्यांना पहिल्यापासूनच शेती कामाची आवड असल्याने ते आपल्या शेतीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेत असत. ते पहिल्यापासून आपल्या शेतामधून मिळणारे उत्पन्न मंचर, चाकण, ओतूर, पुणे, कल्याणमध्ये होलसेल विक्रीसाठी पाठवत असत. खेड, जुन्नर, आंबेगाव या भागामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो तसेच इतर भाजीपाला चांगल्या प्रमाणात उत्पादित होतो. तसेच दिवसामागून दिवस जात होते. दिनांक 3 जुलै 2026चा तो दिवस होता. या दिवशी सकाळी किसनराव घरचे कामकाज करून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या ओळखीचे सुदाम पोखरकर हे त्यांच्याकडे एक पुरुष आणि एक स्त्री अशी दोघांना घेऊन आले. त्याने किसनरावला सांगितले, हे दोघे चांगले आहेत, ते तुमच्या शेतावर काम करण्यास तयार आहेत, असे सांगून पोखरकर यांनी त्यांची ओळख करून दिली. मग किसनरावाने त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. तसेच दारू पिऊन भांडणे वगैरे करू नका. त्यावर ते दोघे म्हणाले की आम्ही तुमच्याकडे काही शेतात असेल ते काम करू, परंतु आम्हाला राहण्यासाठी जागा द्या. तेव्हा किसनराव म्हणाले की तुम्ही आमच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राहा. त्यानंतर किसनराव यांनी त्यांना नाव पत्ता विचारला. तेव्हा त्याने त्यांचे नाव दीपक गेनबा पारदे, पत्नीचे नाव सपना दीपक पारदे असे असल्याचे सांगितले. ते दाम्पत्य वारुळवाडीची ठाकरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक आणि सपना हे दोघे येथील पत्रा शेडमध्ये राहू लागले. दिवसभरात शेतात काम करू लागले. असाच 1-2 दिवसांचा कालावधी निघून गेला. या 2 दिवसामध्ये कोणत्या तरी कारणावरून त्या दोघांच्यामध्ये वादविवाद होऊ लागला होता. दीपक रोज संध्याकाळी कुठेतरी जाऊन दारू पिऊन यायचा. तो नशेत घरी आला की त्या पती पत्नीची भांडणे होत असत. दारू पिऊन आल्यावर दीपक हा सपनाला मारझोड करत असायचा. ती रोजच्या त्याच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळली होते. दीपकला भांडणे करायला कोणतेच कारण लागत नव्हते. सपनाही मात्र भांडणे झाले तर उपाशीच राहायची. तिला काय करावे हे सुचत नव्हते. मग ती दीपकला सडेतोड बोल सुनावू लागली.
6 तारखेला संध्याकाळी दीपकच्या आणि सपनाची जोराची भांडणे झाली. सपना दीपकला उलट बोलू लागले होते. सपनाच्या बोलण्यावर चिडून दीपकने आता हिचा आवाज कायमचा बंद करण्याचे ठरवले. त्याने चिडून जाऊन पत्र्याच्या शेडमधील लोखंडी गजाने तिच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर, पोटावर गंभीर मारहाण केली. अचानक झालेल्या माराने ती जागीच कोसळली. ती खाली कोसळताच दीपक घाबरला. त्याने त्या पत्र्या शेडच्या बाहेरून कडी लावली आणि तेथून तो फरार झाला. ती रात्र तशीच निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास किसनराव हे आपल्या राहत्या घरीच होते. यावेळी त्यांना त्यांचे अर्धलीन शेती करणारा थोरांदळे गावचा दत्तात्रय बारवकर याने किसनरावला फोन करून सांगितले की आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये महिला झोपलेली आहे. तिची काही हालचाल झालेली दिसत नाही. मला काहीतरी वेगळेच वाटतंय. निश्चितच काहीतरी वेगळा प्रकार दिसतो. तिचा नवराही तेथे दिसत नाही. ही माहिती दत्तात्रय बारवकर यांच्याकडून समजल्यावर किसनराव लागलीच आपल्या पत्र्याच्या शेडकडे धावत गेले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर सपना झोपडीमध्ये रक्ताच्या थाळ्यामध्ये पडलेली दिसली. तिची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यांनी तिच्याजवळ जाऊन पाहिले असता तिच्या तोंडावर रक्तासारखे डाग दिसले. तिचा पती दीपक कुठे आजूबाजूला दिसतो का याचा शोध घेतला, परंतु दीपक तिथे कुठेच दिसत नव्हता. तो सपनाला मारून बाहेरून कडे लावून पळून गेलासा संशय आला. थोडा वेळ वाट पाहून किसनराव यांनी गाव कामगार पोलीस पाटील वैशाली सुरेश टेमगिरे यांना मोबाईलवर फोन करून बोलावून घेतले. पोलीस पाटील तात्काळ तेथे आल्या. त्यांनी झोपडीमध्ये जाऊन त्या महिलेला पाहिले आणि लगेच मंचर पोलीस स्टेशनला फोन केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे यांना माहिती कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकरी किसनराव इंदोरे यांची रितसर फिर्याद नोंदवून घेतली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज चेक करण्यात आले. तसेच काही बातमीदारांच्या मार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना समजली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, खेड विभागाचे DYSP अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच त्यांचे सहकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले. मंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे यांनी पुढील तपास सुरू केला होता. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर वरिष्ठांनी मंचर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्यासाठी सूचना दिल्या. पोलिसांनी काढलेल्या माहितीमध्ये हे निष्पन्न झाले होते की सपनाचा नवरा दीपक तिचा खून करून फरार झाला आहे. दोन्ही तपास पथकाने अत्यंत गोपनीयपणे दीपकची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना खबर मिळाली की दीपक पारदे हा थोरांदळे येथील एका नातेवाईकाच्या घरी लपून बसला आहे. तो तेथून पसार होणार आहे. एवढी माहिती मिळताच त्या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. साध्या वेशामधील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून त्याला पकडले. तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याला पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर मात्र त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला घटनास्थळी नेऊन त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. दीपक पारदी विरुद्ध किसनराव इंदोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 217/2016 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.